नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आता. तर 5 वाजता म्हटलं चला थोडंसं बाहेर जाऊया. काम असं काही नाही आहे, पण जर बाहेर गेल्याच्यानंतर काही दिसलं किंवा घरात ते गरजेचं असलं तर ते म्हणजे मी घेते, नाहीतर मग काही घेत नाही. फक्त असंच आम्ही चालायला जातो. तर आलं लक्षात काही किंवा पाहिजेच ते आता आपल्याला ती वस्तू, तर त्याची थोडीशी खरेदी करते. तर आता इथं मी रस्त्याने आम्ही चाललो, काही डोक्यात पण नव्हतं की आम्ही काय घेणार आहे. तर अचानक लक्षात आलं की किराणा दुकानात आलोत, कारण आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं. म्हणजे दुकानापाशी आल्याच्यानंतर लक्षात आलं की ही आपल्याला वस्तू नाही आहे, ती घरी न्यायची म्हणून. तर मग पुढं आलो तर आम्ही मस्त असे शॉप आहेत इथं उलव्यामध्ये. तर सगूनच्या तिथे हे सगळं पूर्ण जे दिसतं ना तुम्हाला मार्केट, तर पूर्ण काही पाहिजे असेल तर सगूनपाशी यायचं. तिथं म्हणजे पूर्ण मोठे मोठे शॉप आहेत सोनाराचे, परत कपड्यांचे. आणि हे दुकान आहे पौर्णिमा. तर इथं खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या, परत ब्लाऊज पीस, परत पेटीकोट, म्हणजे क्वालिटी एक नंबर असते यांची. तर खराब वगैरे अजिबात होत नाहीत. तर मला ना मॅक्सी पाहिजे होती, तर म्हणलं चला ती पण बघूया. तर मस्त मग बाहेर आलो तर आम्ही तिथं पण साड्या लावलेल्या होत्या. म्हणजे आम्ही आपलं एका वस्तूसाठीच गेलेलो, आम्हाला काही जास्त घ्यायचं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग इथं बिकानेर आहे, बिकानेरमध्ये पण आम्ही पाणीपुरी सँडविच खाल्लं. तर मिस्टरांना पण शेवपुरी नेली घरी, कारण ते नव्हते आले आमच्यासोबत. तर मग घरी आले. 7 वाजले तर मॅक्सी आणली, आम्ही गेलो थोडंसं बाहेर. तर ही मॅक्सी आणली मला घालायला, म्हणजे कामात वगैरे असं स्वयंपाक बिपाक करताना. कम्फर्टची आहे, पण चांगलं आहे, सूत पण चांगलं आहे ह्याचं, आणि कपडासुद्धा चांगला आहे. हे पहा, ह्याचं प्राईस पण तुम्हाला दिसत असेल. तर कपडा वगैरे मस्त आहे. थोडंसं तुम्हाला मी लावून दाखवते. कारण रोज वापरायला बऱ्या पडतात ना साडी वगैरे, हे करण्यापेक्षा मॅक्सीवर कसं स्वयंपाक वगैरे करता येतो, कपडे बिपडे, त्याच्यामुळं मग घरात घालायला मॅक्सी अशा. तर मस्त अशी मिळाली मला चांगली. ह्याची कम्फर्टची आहे ना, कम्फर्टचा कपडा चांगला राहतो, त्याच्यामुळे मी मग हेच मॅक्सी वापरते. आणि मस्त असा कलर पण छान भेटलाय. तर इथं पौर्णिमा दुकान आहे उलव्यामध्ये, तिथं कुठलं पण कपडे, परत पेटीकोट, ही काय पण असं चांगलं मिळतं. म्हणजे साड्या पण असतात मस्त, चांगल्या क्वालिटीच्या साड्या पण असतात. तर असं मस्तपैकी मग म्हणलं तर याला शिलाई बिलाई करीन, फिटिंग वगैरे करीन, आणि नंतर मग वापरायला थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवीन, आणि नंतर मग आता स्वयंपाकामध्ये मला बनवायचा होता सोयाबीनचा मसाले भात. तर इथं मग सोयाबीनच आमची संपली होती, तर ती पण मग किराणा दुकानातून आणली. अजून थोडेसे काय मसाला वगैरे पाहिजे होता, तो पण आणला. आणि तांदूळ होते घरामध्येच, तर म्हणलं चला आज फक्त सोयाबीन मसाले भात बनवूया. तर खूप भारी होतं तो पण. आणि दुसरं मला काय बनवायचं नव्हतं स्वयंपाकामध्ये संध्याकाळचं, थोडंसं आता सगळ्यांनीच खाल्लं होतं, त्याच्यामुळं म्हणलं चला आज फक्त सोयाबीन मसाले भात बनवूया. आणि मी मस्त बनवते, ते पण पहा तुम्ही कसं बनवते. तर माझी बनवण्याची पद्धत अशी आहे, तर तुम्हाला आवडते का नाही ते पण सांगा. मी पाणी वगैरे गरम करून घेते. मसाले भाताला पाणी असं पातेल्यात जर शिजवलं ना, तर गरम पाणी करून टाकायचं, तर खूप भारी चव होते त्याची. आता मी काय करते, सोयाबीन काढलेली आहे ना, तर ती सोयाबीन आधी गरम पाणी करून त्याच्यात भिजत ठेवायची. जरी 5 मिनटं भिजायला ठेवली ना तरी चांगली फुलते. चणे पण काढलेले आहेत भिजत घालायला. तर इथं आम्हाला पोंगे पण तळायचे, तर कारण खूप दिवस झालं ते आणलेले आहेत घरामध्ये. तर डब्यामध्ये मला सापडले, तर म्हणलं चला ते तळूया, थोडेसे चट खातील सगळे थोडे थोडे. आणि पोंगे ही गोष्ट अशी आहे, ते सगळ्यांनाच आवडते. त्याच्यामुळं मग आता इथं दूध तापाय ठेवायचं होतं, पण सकाळी आणून तापून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि दिवसातून 2 वेळा दूध तापायला लागतं, सकाळ आणि संध्याकाळ. मस्त अशी साई आलेली आहे. तर आता मी ही साई आहे ना अशी काढते, बाजूला दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून साठवून ठेवते 10 ते 15 दिवसाची. आणि दूध काय आम्ही रोज आणत नाही, तर हे दूध फक्त आम्ही चहाला वापरतो, कारण रोज दही वगैरे लावते मी, नाही तर मग खायला कोणी दूध खात नाही. फक्त साई आता मी बाजूला काढून ठेवते. तर मस्त अशी मलाई निघते. तर म्हशीचं दूध हे म्हणजे बॅगीमधलं चांगलं आहे, म्हणजे चहा वगैरे पण चांगला लागतो. पण 2 वेळा त्याला तापून मग फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मस्त अशी साईवर येते. सकाळी तापवायचं आणि दिवसभर फ्रीजमध्ये ठेवायचं, आणि संध्याकाळी बाहेर काढलं ना तर मस्त त्याच्यावर साई येते. ती साई बाजूला काढून ठेवायची. आणि असंच मी तूप बनवते साई तापायचं, थोडी थोडी अशी मलाई मी बाजूला काढून ठेवते. नंतर एक दिवस विरजन करते,
आणि दुसऱ्या दिवशी मग तूप करून घेते. तर मस्त असा सोयाबीन मसाले भात बनवते मी आता. तर इथं सोयाबीन घेतली, तांदूळ धुवून भिजत ठेवले होते आणि हे बासमती लांबट तांदूळ येतं, त्याच्यासाठी इथं मसाला घेतलेला आहे सगळा. अद्रक लसूणची पेस्ट, कांदा ते सगळं टाकून आता इथं मी परतून घेतलं आहे. फक्त काय करायचं, कांदा चांगला परतून द्यायचा, गाजर वगैरे टाकायचं, तुमच्याजवळ ज्या भाज्या घरामध्ये असतील त्या टाकायच्या. म्हणजे भातामध्ये आपण टाकतो ना गाजर, त्याच्यानंतर मग टोमॅटो, हे असं टाकायचं, सोयाबीन. तर खूप छान होतो तो पण भात. आणि हे भात आहे ना आम्हाला सगळ्यांनाच आवडतो घरामध्ये. हे भात जर बनवला ना तर मग बाकीच्या स्वयंपाकाची काहीच गरज लागत नाही. तर असं म्हणलं चला संध्याकाळी आता हाच भात बनवूया. मस्त इथं गरम पाणी करायला ठेवलं होतं मी, ते पण खाली उतरून घेतलं आणि आता गरम पाणी टाकून घेते. कारण कुकरमध्ये बनवला ना तर थंड पाणी टाकलं तरी पण चालतं, पण असा भात बनवला ना तर गरमच पाणी वापरायचं, म्हणजे त्याची चव चांगली टिकून राहते आणि खायला पण टेस्टिंग लागतो. तर आता भात तिकडे शिजतोय, सोयाबीन भात, तोपर्यंत मी आता इकडे थोडेसे ते पोंगे तळून घेते, म्हणजे नळ्या. तर आता ते पण वाशीवरून आणल्या होत्या, खूप दिवस झाले सामानात, मला अचानक डब्यामध्ये मिळाल्या. तर म्हणलं चला तळून थोडेसे घेते. मिस्टरांना ते पोंगे खूप आवडतात, त्याच्यामुळं त्यांनी जर पाहिले ना तर ते लगेच तळायला सांगतात. तर अशा पद्धतीने मी आता इथं पोंगे तळून घेते. कधी कधी मी गावाला गेले ना तर गावावरून पण आणते. आमच्या गावाला पण खूप भारी पोंगे भेटतात, इथल्यापेक्षासुद्धा गावाला चांगले पोंगे भेटतात. पण आता जायला दिवाळीच्या वेळेस गेलतो, आता काय गेलो नाही. तर मस्त असं तेल गरम झालं आहे, तर पोंगे तळून घेते. थोडेसेच तळते, एक ताटभर बारकं, आणि नंतर मग मसाले भातसुद्धा. आणि हा व्हिडिओ शनिवारचाच आहे आणि रविवारचं पण थोडंसं टाकलेलं आहे, ते पण तुम्ही पुढे पहा. तर इथं पोंगे तळून घेतले आणि मस्त मसाले भात पण तयार झालेला आहे. तर सकाळी आता उठल्याच्यानंतर रविवारचं रुटीन चालू झालं. कारण रविवारी थोडंसं मी लेटच उठले, कारण रविवारी थोडंसं जरा शांतता असते घरामध्ये. नाहीतर रोज उठलं का तेच डबा बनवायचा, ह्याला जायचं आहे, त्याचं करायचं आहे, असं चालू असतं. तर म्हणलं चला आज रविवारी थोडंसं निवांत उठूया आणि निवांत कामं करूया. तर मग मिस्टरांना परत जायचं होतं लवकर, तर त्यांच्यासाठी मी नाश्ता बनवला. तर नाश्ता अशा पद्धतीने बनवला, कारण पोहे खायला पण कंटाळतात आणि त्यांना शुगर असल्यामुळं त्यांना उपमा पण आवडत नाही, गोड रवा पण ते खात नाहीत. त्याच्यामुळं म्हणलं पोहेच बनवते, पण आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते, बरोबर खातील. तर मग मी आता इथं पोहे त्यांना वाढून दिले आधी तूप वगैरे टाकून, आणि असे तुम्हाला दाखवते. आणि आता बनवायला घेतले. तर कसे बनवले ते तुम्ही पुढे पहा. मस्त अशा पोहे भिजत ठेवले, कांदा मिरची कढीपत्ता सगळं काढून घेतलं साहित्य, आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग जिरे मोहरी, म्हणजे आपण नेहमीची स्ट्रीक वापरतो ना त्याच पद्धतीने करायचे. फक्त याच्यामध्ये ना एक वस्तू टाकायची, म्हणजे ज्याला पोहे आवडत नसतील ते सुद्धा आवडीने खातील. तर म्हणलं चला आज यांना असेच पोहे करून देते, म्हणजे हे खातील. आता सकाळी यांना काय रोजच बनवा नाश्त्याला सकाळचं, आणि जायचं होतं, त्याच्यामुळं मग 9 वाजले होते सकाळचे. म्हणलं चला यांना थोडेसे पोहे ह्या पद्धतीने बनवून देते, चट खातील मग. तर इथं मग मी जिरे मोहरी टाकून घेतले, मिरची टाकली, लसूणच म्हणते, हे टाकले, शेंगदाणे टाकले. आता मी कढीपत्ता, आणि ह्याच्यात काय करायचं, कांदा परतते आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा चांगला परतला जातो आणि लवकर परततो. तर चवीनुसार आता मी मीठ टाकून घेतलं आहे. कढीपत्ता वगैरे अजून मी टाकायचं बाकी आहे. तर मस्त पोहे पण चांगले धुवून चाळणीमध्ये धुवून बिवून घेतले, त्याच्यानंतर भिजत ठेवले. आणि चांगले पोहे भिजले ना तरच मऊ होतात, आणि जर थोडं पाणी कमी पडलं ना तर पोहे कडक होतात. त्याच्यामुळं काय करायचं, पोहे भिजत आणि थोडंसं पाणी ठेवायचं, मस्त पोहे फुलतात. तर आता इथं हळद टाकून घेतली, आणि हे भिजलेले बघा किती छान मोकळे सुटसुटीत पोहे झाले. तर अमूल बटर काय झाले पोह्याला चव पण थोडी खालीवर लागते, चांगली चव लागते. तर आता आज मी पोह्यामध्ये टाकणार आहे मऊ पण होतात, एकदम मऊ होतात, म्हणजे ज्याला आवडत नसतील ना तरी पण ते खातील अमूल बटर. असे पोहे पण कोणाकोणाला आवडते, मसाले भात पण कोणाला आवडतो ते पण नाश्त्यासाठी. आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा. आम्ही पण हेच खाणार, जे रिअल आहे तेच आहे, कारण खोटं याच्यामध्ये बिलकुल नाही. जे आम्ही घरात करते किंवा बाहेर गेल्यावर ते तुम्हाला दाखवते, ते सगळं म्हणजे पूर्ण डिटेल असं, म्हणजे जे रिअल ह्याच्यामधलं आहे तेच आहे. कोथिंबीर टाकून घेतली, आणि त्याच्यानंतर आता मिस्टरांना पोहे देते मी खायला.
तर इथं मी प्लेटमध्ये पोहे काढून घेतले तर आणि त्यांना थोडंसं तूप टाकून वरून देते, कारण त्यांना तूप पण खूप आवडतं आणि तूप खाल्लेलं पण चांगलं असतं. थंडीमध्ये जर तूप खाल्लं ना तर खूप छान असतं. तर चला मग परत आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.